नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपानं हादरलाय। कळवण तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। 3.4 रिश्टर स्केलच्या धक्क्यांची नोंद झाली आहे। सुरगाणा तालुक्यातही पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत। नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। 5 दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपानंतर रात्री 12:06 कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरूळ, अंबापूर या गावांना सौम्य धक्के बसलेले आहेत। 3.5 रिश्टर स्केलचे हे धक्के 3 ते 5 सेकंद इथपर्यंत जाणवलेले आहेत। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, अधिकची माहिती काय या भूकंपासंदर्भात? कृपा, मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के हे वारंवार जाणवत आहेत। विशेष करून कळवण, सुरगाणा, पेठ या भागामध्ये हे भूकंपाचे हे धक्के हे जाणवत असल्याने स्थानिक नागरिक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत। नाशिक शहरामध्ये खरं तर फक्त एकदाच भूकंप झालेला आहे, पण ग्रामीण भागामध्ये वारंवार मात्र धक्के बसताना आपल्याला बघायला मिळते। आता काल सुद्धा रात्री सुरगाणामध्ये हे भूकंप झालेला आहे आणि पहाटेच्या सुमारास कळवणमध्ये झालेला आहे। या भूकंपामुळे शेतजमिनींना तडे गेलेले आहेत, घरांचं पडझड झालेली आहे, त्याच पद्धतीने अनेक भिंतींना तडे गेलेले आहेत। अशा पद्धतीचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात हे झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। मागच्या 10-15 दिवसांमध्ये 40हून अधिक भूकंपाचे धक्के जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये बसताना आपल्याला बघायला मिळतोय। आणि या संपूर्ण प्रकरणाची किंवा या भूकंपाचे हे धक्के वारंवार का बसतायत त्याची चौकशी करण्यासाठी एक तज्ञांची टीम सुद्धा नाशिकमध्ये आलेली आहे। त्या संदर्भात सगळी पाहणी जी आहे या टीमकडनं आता केला जात आहे आणि नागरिकांनी घाबरू नये अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। पण वारंवार अशा पद्धतीचं भूकंपाचे धक्के बसत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मात्र एक भीतीचं वातावरण असल्याचं बघायला मिळत आहे। अगदीच किरण, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।